नमस्कार, मी स्वामिनी आणि गौरी गणपती 2021 भाग 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गणपती बसण्याच्या बरोबर आदल्या दिवशी माझी बऱ्यापैकी तयारी पूर्ण झाली होती आणि नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गणपती प्रतिष्ठापना पूजेची तयारी सुरू झाली। विनायक महागणपतये नमः। समीपत्रं समर्पयामि। गणपती हा माझा सगळ्यात आवडता सण आहे। दरवर्षी अनंत चतुर्दशीलाच मी बघते की पुढच्या वर्षी गणपती कधी बसतायत। इतकी माझी गणपतीवर श्रद्धा आहे आणि गणपतीवर प्रेम आहे। फायनली गणपती बाप्पा विराजमान झाला आणि या वर्षी माझ्या गणपती बाप्पासाठी चांदीचं जास्वंदाचं फूल, दुर्वा, खूप गोड असा मोदक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी लाडकी बिगबाळी, हे सगळं मी गणपती बाप्पासाठी आणलं होतं आणि माझा गणपती बाप्पा खरंच खूपच गोड दिसत होता। गणपती बाप्पा फायनली आमच्या घरात विराजमान झाला आणि माझी उरलेली तयारी सुरू झाली। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे हाऊस मेकओव्हर आणि हाऊस टूर हे सगळे व्हिडिओज माझे येणारच आहेत, पण त्याच्या आधी ज्या काही मी होम डेकोर गोष्टी प्लॅन केल्या होत्या त्या काही प्रमाणात मी थोड्याशा आधीच केल्या, खास गणपती बाप्पासाठी। त्यातलाच एक डेकोर म्हणजे ही सेठी। ही सेठी मी फक्त घरी असलेल्या काही सतरंजा वापरून आणि हे नवीन वारली पेंटिंगचं बेडशीट आणि या 3 कुशन्स वापरून तयार केली। सेठीच्या बरोबर उजव्या बाजूला मी हे पाम ट्री ठेवलं, टीव्ही युनिटवर हे अजून एक रोप ठेवलं आणि या दोन्ही रोपांमध्ये मी फेरी लाईट सोडले। टीव्ही युनिटच्या बरोबर खाली ही मी सेठी केलेली आहे। या पाम ट्रीच्या कुंडीमध्ये मी झेंडूची फुलं वापरून थोडीशी सजावट केली, म्हणजे खऱ्या अर्थाने फेस्टिव्ह लुक ज्याला आपण म्हणतो तो या कॉर्नरला आला। आणि फायनली माझं उरलेलं डेकोरेशन म्हणजे अर्थातच पेंटिंगचं जे काम होतं ते मी सुरू केलं। थोडासा व्हाईट आणि ब्राऊन वापरून मी हा ऑकर कलर तयार केला होता आणि बेस कलर मी तानपुऱ्याला द्यायला सुरुवात केली। यानंतर शेडिंग, त्याच्यानंतर डार्क टोन्स, त्याच्यातले काही छोटे छोटे बारकावे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाइमलॅप्स व्हिडिओमध्ये कळतच असतील आणि ते बघायला पण तितकीच मजा येत असेल याची मला खात्री आहे, कारण असे जे टाइमलॅप्स पेंटिंगचे व्हिडिओज असतात ते स्वतः मला बघायला प्रचंड आवडतात।
तानपुऱ्याच्या ज्या तारा आहेत त्या मी स्वतः ड्रॉ न करता पांढरा दोरा वापरलाय. फेविकॉलनी पांढरा दोरा वरपासून खालपर्यंत पेस्ट केला. फेविकॉल असल्यामुळे तो ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे वाळल्यावर तो त्या रंगामध्ये मिक्स झाला. आणि मग नंतर तानपुऱ्यावर थोडंसं नक्षीकाम केलं. त्यानंतर तबला रंगवायला सुरुवात केली. सगळ्याच्या शेड्स या बऱ्यापैकी मी सेमच वापरल्या. ब्राऊन, येलो, व्हाईट, डार्क ब्राऊन, थोडासा ऑरेंज, थोडासा रेड असे सगळे रंग वापरलेले आहेत. त्यानंतर मृदुंग, सो सगळी वाद्य फायनली झाली होती आणि आता मला हार्मोनियमचे स्वर करायचे होते. ते स्वर करण्यासाठी मी जो पांढरा कागद आणला होता तो मी आधी कट करून घेतला. बरोबर साईज घेऊन तसा मी कट केला आणि ब्लॅक टिंटेड पेपर वापरून हार्मोनियमच्या काळ्या पट्ट्या तयार केल्या. हे डेकोरेशन जेव्हा पूर्ण झालं तेव्हा वाजले होते पहाटेचे 4:30. त्यामुळे माझा चेहरा बघून तुम्हाला लक्षात येतच असेल की किती प्रमाणात मी जागी राहिले होते. सलग आधीचे 3 दिवस, पण प्रचंड आनंद आणि प्रचंड उत्साह होता. आणि गौरींची तयारी मी सुरू केली. गौरींचे स्टँड या वर्षी आम्ही जरा उंच आणले. आमच्या घरी गौरींना हात नसल्यामुळे DIY लाकडी पट्ट्यांचा हा टी शेप करून घेतला, जेणेकरून जेव्हा मी गौरींना साड्या नेसवते तेव्हा मला त्यांचा जो पदर आहे तो दोन्ही खांद्यांवरती खूप छान पद्धतीने घेता येतो. दरवर्षी आम्ही गौरींना नवीन साड्या घेतोच असं नाही, पण यावर्षी संपूर्ण घराचा मेकओव्हर होता आणि भरपूर उत्साह होता. त्यामुळे मी ठरवलं की यावर्षी गौरींना पण आपण नवीन साड्या घेऊया. आणि त्यानंतर मी गौरीला साडी नेसवायला सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी नऊवारीच साडी नेसवतीये. या वर्षीचे गौरीचे स्टँड उंच असल्यामुळे मला साडी नेसवायला अतिशय आनंद मिळाला, समाधान मिळालं. साडीची जी निरी आहे तो म्हणजे माझा सगळ्यात आवडीचा पार्ट. खूप छान पद्धतीने यावर्षी मला साडी नेसवता आली. अर्थात उंच स्टँड मिळाल्यामुळे स्पेस भरपूर जास्त मिळाली मला. नऊवारी साडी ज्यांना नेसवायची आवड आहे पण ज्यांना जमत नाही त्यांनी फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपण जशी नॉर्मल सहावारी साडी नेसवतो त्याचप्रमाणे आपल्याला साडी नेसवायची असते. फक्त ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला उलट्या आत खोचायच्या आहेत आणि हा जो खालचा काठ आहे तो मी वर घेतल्याप्रमाणे तो बाहेर काढायचा आणि जिथे आपण मुखवटा ठेवतो तिकडे आत खोचून टाकायचा. गौरीचा डावा पाय तयार करण्यासाठी उरलेला जो काठ आहे तो मी घेते त्याप्रमाणे वरती घ्यायचा आणि बरोबर खालच्या बाजूला सेफ्टी पिन लावायची. या गोष्टीमुळे गौरीचे बरोबर 2 पाय हे अगदी सहजपणे दिसून येतात. आणि त्यानंतर पदर घ्यायचा आहे. पदर घेण्याची पद्धत सुद्धा मी कुठेही शिकलेली नाहीये. बघून बघून किंवा मी स्वतः जेव्हा माझे गाण्याचे कार्यक्रम असतात तेव्हा मी साडीच नेसते. पर्सनली मला साडी नेसायला खूप आवडते.
त्यामुळे मी हे बघून बघून एक्सप्लोअर केलंय. दुसऱ्या गौरीच्या साडीचा रंग आम्हाला अतिशय छान मिळाला. म्हणजे आपण सी ग्रीन ज्याला म्हणतो त्या टाईप मधला हा रंग होता आणि ब्राईट कलर मिळाला. सो अशा पद्धतीने दोन्ही गौरींच्या साड्या नेसवून झालेल्या आहेत आणि हे आमचे गौरींचे दागिने. यावर्षी आम्ही काही दागिने नवीन आणले. गौरींच्या नथी यावर्षी आम्ही नवीन आणल्या, मुकुट, चिंचपेटी, गौरी बसण्याच्या काही वेळ आधी आम्ही ही तयारी करून घेत असतो. आणि गौरी आगमन होत आहे. दरवर्षी या क्षणाची मी अतिशय आतुरतेने वाट बघत असते. आपल्या भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, दागिने, साड्या या सगळ्या गोष्टी मला प्रचंड आवडतात. जितक्या आनंदाने मी गौरींना नटवते तितक्याच आनंदात मी सुद्धा तितकीच नटते. गौरी बसल्या त्या दिवशी माझा हा आउटफिट होता. अर्थातच मी हिरव्या रंगाची छान साडी नेसले. गौरींची पूजा झाल्यानंतर चौक मांडून आम्ही गौरींना बसवायला सुरुवात केली. गौरींचे मुखोटे एकदा ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मी सगळे दागिने नीट लावत असते. माझा असा अट्टाहास असतो की गौरीचा प्रत्येक दागिना वेगवेगळा दिसून आला पाहिजे, म्हणजे गौरी अजून छान दिसतात. गणपती बाप्पाला सुद्धा गौरी बसल्या त्या दिवशी आमच्या घरातलं जास्वंदाचं फूल मी वाहिलं. त्यानंतर आईनी दोन्ही गौऱ्यांची ओटी भरली. गौरी गणपती आमच्या घरी यावर्षी विराजमान झालेच आहेत, पण आमच्या गौरी गणपतींना कोण कोण भेटायला आलं, या वर्षीचे गौरी गणपती आम्ही कसे साजरे केले, यासाठी गौरी गणपती भाग 3 बघायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या भागात. टिल देन, बाय बाय.